कारक आहे असं मी मानतो. बाकी प्रश्न तुम्ही जो विचारला आहे की एक व्यक्ती किती भाषा शिकू शकते, लहानपणी किती भाषा डोक्यामध्ये राहू शकतात, तर मेंदूमध्ये जो भाषाचा व्यवहार आहे त्याच्यासाठी 85 बिलियन म्हणजे कितीतरी शेकडो 8500 हजार कोटी इतके न्यूरॉन्स काम करतात आणि ते लहान मुलाच्या डोक्यामध्ये कितीही भाषा स्वीकारू शकतात. अशा प्रकारे त्याची रचना असते. 1, 2, 3, 4, 5 भाषाही लहान मूल आत्मसात करू शकतं जर सक्ती नसेल तर. सक्ती असेल तर प्रत्येक मूल ते रिजेक्ट करेल भाषा. फक्त एवढंच आहे की व्यक्ती जेव्हा मोठी होती तेव्हा त्याची जगण्याची संपूर्ण दृष्टी वर्ल्ड व्ह्यू ही मातृभाषेशी निगडीत असतो. तर आत्ता जो राजकीय वाद आहे की सरकारचं धोरण ठीक आहे का नाही, तो वाद उद्या संपलेला असेल आणि साधारणपणे 50 किंवा 100 वर्षांनी जर कोणी मागं वळून बघितलं तर तो वाद किती तात्पुरता होता, वरवरचा होता हे त्या व्यक्तीला ध्यानात येईल. आज मी असं बोलायचं स्वातंत्र्य मला नाही आहे कारण नक्की भूमिका घ्यायला लागेल हे मला समजतंय, पण जे सत्य आहे ते मी सांगायचे प्रयत्न करतो. पण त्यातला सगळ्यात म्हणजे एक अगदी बेसिक प्रश्न किंवा मुद्दा हा की पहिल्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मुलांना एक भाषा शिकवावी, 2 भाषा शिकवाव्यात का 1, 2, 3 भाषा शिकवल्या जाव्यात? त्याचं योग्य उत्तर असे आहे, जी मुलं शाळेत येतात, पदार्पण करतात, त्यांच्या घरी जी भाषा बोलली जात असेल ती भाषा शाळेने उचलावी. शाळेची भाषा मुलांनी उचलावी ही सक्ती खरं तर अमानवी आहे, इनह्युमन आहे. मुलांची भाषा शाळेने डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही म्हणताय की जी भाषा घरात बोलली जाते त्या भाषेमधलं शिक्षण पहिल्या इयत्तेमध्ये दिलं जावं, त्याच्याबरोबर इतरही भाषा शिकवल्या जाव्यात का त्याच्यासाठी काही काळ जाऊ दिला जावा, मग दुसरी भाषा त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात आणली जावी, मग तिसरी भाषा, का तुम्ही म्हणताय पहिल्याच इयत्तेमध्ये मातृभाषा जी काही घरातली भाषा आहे त्या भाषेमध्ये शिकवलं जावं, त्याबरोबर इतर 2 भाषांचंही शिक्षण दिलं जावं? दॅट्स इट. वयाच्या 18व्या महिन्यापासून बालकाच्या ते 42व्या महिन्यात 3.5व्या वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूमध्ये त्याच्या अवतीभोवतीची भाषा, त्याचं व्याकरण आणि त्याच्या अर्थांच्या व्याप्तीचा संपूर्ण प्रदेश समजण्याची, त्यात वाटा शोधण्याची क्षमता 18व्या महिन्यापासून